नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घरासमोर आघोरी पूजा, लिंबांना टाचण्या, काळी बाहुली आणि नारळ. लोणी काळभोर येथील चौघांवर जादूटोणा प्रकरणी गुन्हा. पांडेश्वर तालुका पुरंदर येथील रोमनवाडी परिसरात एका घराच्या दरवाजासमोर कथित भानामती व जादूटोण्याच्या उद्देशाने आघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नारळाला काळी बाहुली बांधणे, सुमारे 20 लिंबांना लोखंडी टाचण्या टोचणे, हळदी कुंकू बुक्का तसेच अर्धवट कापलेले लिंबू व कवळ ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोहिदास दिनकर जाधव वय 70 राहणार रोमनवाडी पांडेश्वर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नीलम हनुमंत मगर, अक्षय उर्फ बंटी हनुमंत मगर जोगता आणि 2 अनोळखी महिला सर्व राहणार लोणी काळभोर तालुका हवेली यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013-3-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जाधव हे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाजवळ लाल रंगाचे कापड टाकून त्यावर नारळ, काळी बाहुली, टाचण्या टोचलेली लिंबे, हळद कुंकू आणि इतर साहित्य आढळले. घरातील वृद्ध तुळसाबाई यांनी सांगितलं की सायंकाळच्या सुमारास संबंधित महिला व इतर व्यक्ती घरासमोर काहीतरी पूजा करत असल्याचे दिसले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी 112 क्रमांकावर फोन केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबियांनी चर्चा करून जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान घरासमोर अशा प्रकारे आघोरी पूजा करून जादूटोणा केल्याचा आरोप झाल्याने पोलीस तपासाकडे आता लक्ष लागलं आहे. या प्रकारामागील नेमका उद्देश काय होता, तसेच तक्रारीतील व्यक्तींचा त्यात सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.